नमस्कार मंडळी. काल एक मैदान झालं सिद्धेश्वर कुरवली येथे. मंडळी, मैदान एवढं जबरदस्त झालं आणि त्या मैदानाचा विषय आज आपण काय घेतलेला आहे थंबनेल बघून तर तुमच्या ध्यानातच आला असेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कारण तुम्हाला तर माहितच आहे, विठ्ठल नानाचा विषयच हार्ड असतो आणि विठ्ठल नाना पहिल्यापासूनच मैदानात गेले की मैदान नानांचंच होतं असं म्हटलं तर काही चुकीचं नाही. मंडळी, विषय असा आहे, काल मैदानामध्ये नानांचा तेजा आणि त्यांच्या तेजावर त्यांचा घरचाच नंदी होता. एक बारकं वासरू होतं. त्या वासराचं नाव आहे डिस्को आणि तेजा. ही दोघ जण आदतच्या मैदानात पळाली. तर गट तर एकदम थाटातच पास झाला, सेमी सुद्धा पास झाला. त्यानंतर विषय आला फायनलचा. पण मी आता त्या वासराविषयी तुम्हाला सांगतो. एवढं लहान वासर आहे, पण त्या वासराचा पळ जर बघितला तुम्ही तर सेम आपल्या देव बकासूर सारखा पळ आहे. पायाची त्याची टाकणी एकदम सेम बकासूर सारखीच आहे. आणि पळ कशाला म्हणतात, हा पळ खरंच त्या वासरानं काल मैदानात दाखवला. एवढं जबरदस्त असं वासरू आहे आणि विठ्ठल नानांची शिकवणी पण त्याला चांगलीच असणार आहे. त्यामुळे ते वासरू सुद्धा काल मैदानामध्ये विठ्ठल नानांचं नाव काय त्यानं खाली होऊन दिलं नाही आणि गाडी गुलालात नेली फक्त आणि फक्त. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणलं तर तेजा सुद्धा एवढं जबरदस्त फॉर्म मध्ये आलेला आहे. पण काय झालं तुम्हाला सांगतो आता विषय फायनलचा. गटाला तर गाडीनं सुट्टाच निकाल घेतला. सेमीला सुद्धा गाडी चांगली पळाली आणि नंबरामध्ये आली. तर गाडी गेली फायनलला गेल्यानंतर मंडळी विषय असा झाला की गाडी सुट्टी करतानाच लेट झाली. तुम्ही एकदा लाईव्हला जाऊन पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, कारण गाडीची सुट्टी नीट झाली नाही. गाडीची सुट्टी जर टायमिंगला झाली असती तर ती गाडी एक नंबरामध्ये असती. तशी गाडीची सुट्टी एक तर महत्वाचा विषय लेट झाली. त्याच नंतर गाडी लागलेली पब्लिकनं, हा विषय होता. आणि पब्लिकनं लागली तरी सुद्धा पब्लिकच्या साईडला तर तेजा होताच. तेजाला पब्लिकचं भिताड म्हणतातच, तुम्हाला तर माहितच आहे. पण जे लहान वासरू होतं त्याला सुद्धा फरक पडला नाही पब्लिकचा. एकदम जबरदस्त त्याच पद्धतीत त्या स्टाईल मध्येच ते चाललेलं. त्या वासरासाठी आपल्याकडनं तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर ते वासरू विठ्ठल नानाचं नाव खरंच मोठं करणार आहे आणि त्या वासराला विठ्ठल नानांनी तसा जीव सुद्धा लावलेला दिसतोय आपल्याला. कारण एवढ्या लहान वयात जर वासरू एवढं जबरदस्त धाव घेत असेल तर मोठं झाल्यावर तर तुम्हाला माहितच आहे विषय कसा होतो. मित्रांनो, विठ्ठल नानांच्या वासराला आपल्याकडनं तर शुभेच्छा भरपूर आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कारण विठ्ठल नानाच आहे आणि विठ्ठल नानांची जागा घेणं हे कोणाचं पण काम नाही. कारण विठ्ठल नानाने भरपूर टॉपच्या गाड्यांनी बी बसलेले आहेत. आपल्या देवाच्या गाडी विठ्ठल नाना बसले, सर्जा, सुंदर, मथुर, भरपूर गाड्यांनी बसले. त्यामुळे नानांना या पूर्ण क्षेत्रातला तसा अंदाज सुद्धा आणि अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे आपला नंदी कसा पळवावा आणि कोणत्या मैदानात कोणता आपला नंदी घरचा पळेल हे सुद्धा त्यांना माहित आहे. त्यामुळं विठ्ठल नानांना खरंच आपल्या चॅनल करून तर सलोटच आहे. आणि राहिला विषय वासराचा, तर वासरू टॉपलाच जाणार आहे. त्यानंतर आता इथून पुढे त्या वासराचे मैदान आपण बघतच राहू. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर बिंदास्त बोल या चॅनेलला खरंच सबस्क्राईब करा. आणि आपली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.